तर नाशिकमध्ये पावसाचा जोर आता ओसरलाय। गोदाघाटावरील पाण्याची पातळी देखील काही अंशी कमी झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या खाली पाणी पातळी पाहायला मिळते आहे। गंगापूर धरणामधून 6356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। गेल्या काही तासांपासून नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी ही अद्याप जैसे थेच आहे। कालच्या तुलनेमध्ये थोड्याफार प्रमाणात पाण्याची पातळी निश्चितपणे कमी झालेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये दुतोंड्या मारुती बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेच्या देखील खाली पाणी जे आहे ते आता उतरलेलं आहे। काल परवा 2 दिवस जवळपास छातीपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या पाणी जे आहे ते बघायला मिळत होतं। गंगापूर धरणातनं मात्र पाण्याचा विसर्ग सातत्यानं सुरू आहे। आज देखील 6336 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरातले छोटे मोठे जे मंदिरं आहेत ते सध्या पाण्याच्या वेढ्यामध्ये असल्याचं बघायला मिळतंय। दुतोंड्या मारुती व्यतिरिक्त पाताळेश्वर महादेवांचं मंदिर असेल, यशवंतराव महाराजांचं मंदिर असेल, या मंदिरांमध्ये देखील सध्या पाणी आहे। एकमुखी दत्त मंदिर जे प्रसिद्ध दत्ताचं मंदिर गोदाघाट परिसरातलं आहे त्याच्या पायरीजवळ सध्या पाणी आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी थोडीफार कमी झालेली असली तरी नाशिकला आज देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।